मुलांना 2चा आकडा आहे. हा कितीचा आकडा बेटा? 3चा आकडा आहे. हा कितीचा आकडा बेटा? 4चा आकडा. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत चिखली शहरातील जे महिला मंडळ संचलित जे बालक मंदिर चालतायत, प्राथमिक शिक्षण देण्याचं या ठिकाणी जे दालन आहे त्या दालनामध्ये आपण आहोत. बालक मंदिर गौरक्षणवाडी स्थापना आहे 1968 सालची. सरकार मान्य आहे आणि सुंदररित्या इथे मुलांना प्राथमिक शिक्षण दिलं जातं. नमस्ते. साधना संजय जोशी. बरं, ही बालक मंदिराची स्थापना किती वर्षापासून आहे? ही तशी 62 मध्ये झालेली आहे मागची. आणि या बालक मंदिराचे 1966 मध्ये. बरं, किती शाखा आहेत? या बालक मंदिराच्या 5 शाखा आहेत. हे महिला मंडळाचं हे आहे. एक शिवाजीनगरमध्ये शिवाजीनगरमधून बालक मंदिर आहे. एक कुंडलिक नगरमध्ये बालगृह, एक आदर्श कॉन्व्हेंटमध्ये, ते शिशु विकास, एक मॉन्टेसरी ते संभाजीनगरमध्ये आणि एक आदर्श शाळेत. 5 बालक मंदिर आहेत. पण 5 बालक मंदिरामध्ये कशा पद्धतीनं मुलांना या ठिकाणी शिक्षण आणि केलं जाते? 5 बालक मंदिरामध्ये आम्ही सारखं शिकवतो. असं शिक्षण हे आहे आमचं संस्काराचं. सुरुवातीला त्यांना आम्ही आता जे आपण गाणं शिकवलं एक खेळ खेळेंगे यांच्यामध्ये मुलांना ढोल पण शिकता आलं आणि मुलांना हत्ती घोडे म्हणजे सगळ्या गाण्यांची ओळख पण होते. आणि जे आपण आता गाणं म्हटलं 10 बाई जेवण्या भारी चिवचिव एक गेली उडून, त्याच्यात आपल्याला वजावटीचं ज्ञान होते. आणि आता जे दुसरे गाणे असतात एक समजा आई दिला केक घड्याळा, त्याच्यामधून आपल्याला मुलांना बेरजेचं हे होते. अशी आपली ही संस्था आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचं शिक्षण मुलांना या ठिकाणी दिलं जात आहे. भारतीय शिक्षक आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूया की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण काय प्रयत्न करायचे? आम्ही जे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही मुलांना कवायती वगैरे त्यांच्या हातांचा व्यायाम झाला पाहिजे, बोटांचा व्यायाम झाला पाहिजे, अशा पद्धतीने शिक्षण देतो. त्यांना छोट्या छोट्या वस्तूची उदाहरणार्थ चिंचोके झालं, हे अशा छोटे यांचा आणि त्यांना एकाग्र होण्यासाठी आपण ते डायग्राम आकृती काढून दिल्या जाते. त्या आकृतीवरती चिंचोके लावायला सांगतो. त्यामुळे जास्त त्यांना एकाग्र बनण्याची मानसिकता होते त्यांची. त्यामुळे त्यांची एकाग्र होण्याची शक्ती वाढते. अशा पद्धतीने आपण त्यांना सर्वांगीण विकास होण्यासाठी गोल गोल घुमेंगे, गोल गोल घुमेंगे, 10 बाई चिमण्या भारी चिवचिव, एक गेली उडून, एक गेली उडून, एक गेली उडून, राहिल्या 9 बाई चिमण्या भारी चिवचिव. अच्छा, कुठे राहतो तू? हा, राजेटावरच्या गल्लीमध्ये तो राहतो. तू कशासाठी आला इथे? शिकायला आला. तुला काय काय येतं? आणखी गाणे गाणं कोणतं येतं बेटा? दुसरं वा रे वा, छान. 1 2 3 म्हणून दाखव का काय? मित्रांनो, अशा पद्धतीचं इंग्रजीचे गुणाक्षर असतील, अंक असतील, ती सुद्धा इकडे शिकवलं. तुला काय येतं बेटा? हा, अच्छा, ABC येते म्हणून दाखवायचं. मित्रांनो, अशा पद्धतीचं शिक्षण नुकतीच या ठिकाणी बालक मंदिराला सुरुवात झालेली आहे आणि असे विद्यार्थी
मोठमोठे या ठिकाणी तयार होत आहेत. हे आपलं पहिले मराठीच बालक मंदिर आहे, परंतु या पालकांचा आग्रह असतं की आमच्या मुलाला इंग्लिश सुद्धा आलं पाहिजे. अक्षरशः त्याची गरज पण नाही, तरी सुद्धा आपण ते या बालक नाही, मंदिर गरज आहे. इंग्रजी भाषा ही महत्वाची आहे, कारण की आपण मोठमोठ्या शहरामध्ये जातो. प्राथमिक शिक्षण इंग्लिशचं सुद्धा त्यांचा पाया मजबूत करण्यासाठी आपण इथे इंग्लिशचं सुद्धा योगदान दिलं. प्राथमिक पाया मजबूत करण्यासाठी प्राथमिक जे शिक्षण आहे ते खरं मराठी आणि इंग्रजी दोन्ही आवश्यक आहे आणि दोन्ही आवश्यक शिक्षण ते देत आहे. पालक मंदिरामध्ये छोटे छोटे स्नेह संमेलन असतील, मुलांची ऍक्टिव्हिटी जे असतील त्या पद्धतीने कसे घेतल्या जातात. आम्ही स्नेहसंमेलनाचा एक विषय घेत असतो आणि त्या विषयानुसार मुलांना आम्ही गाणे गोष्टी सगळं आम्ही तयार करून देतो. त्यामुळे मुलांना स्टेज टेन्शन येते आणि मुलं हे स्वतः आईच्या मांडीवरून उठून काही पण गाणे गोष्टी नाच वगैरे सगळं करू शकतात. थोर पुरुषांच्या गोष्टी सांगतो, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि यांच्या सगळ्यांच्या गोष्टी सांगून मुलांचे खेळ सुद्धा घेतो. कृष्णाच्या गोष्टी, रामाच्या गोष्टी, नागपंचमी, दसरा, दिवाळीचा सुद्धा सणाचा आम्ही आनंद घेतो आणि मुलांना अशा प्रकारे आम्ही सगळं हसत खेळत शिक्षण देतो आणि स्वामी पण बोलवतो. तुमच्या या बालक मंदिरामध्ये सर्व जाती धर्माचे या ठिकाणी जे मुलं इथे वागवत आहे त्या संदर्भामध्ये काय सांगतो? सर्व धर्म समभावाची वागणूक या ठिकाणी मिळते. येथे सर्व धर्मासमूहाची वागणूक मिळते आणि आम्ही सर्वांना एक सारखं हे करतो. त्यासाठी आम्ही मुलांना सगळ्यांना ड्रेस घालायला लावतो आणि डब्यामध्ये रोज भाजी पोळी करायला लावतो. कारण की दुसऱ्या मुलांनी जर काही काही वेगळं वेगळं आणलं तर दुसऱ्याला वाईट वाटेल, म्हणून आम्ही त्यांना ड्रेस घालायला लावतो. अच्छा, बरं आज कशासाठी इथे आलाय तू? शाळेत शिक्षण घेण्यासाठी आलाय. मित्रांनो, अशा गुणे गोविंदाने विद्यार्थी तयार करणारं हे एक बालक मंदिर आहे. तुला गाणं येत आहे का? कोणतं गाणं येत आहे? पैसा झाला तोटा आणि पाऊस आला मोठा. वा वा वा, छान.